हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। थंडी आलेली आहे आणि थंडीमध्ये धपाटे खाण्याची मजा काही वेगळीच असते। तर आज मी म्हणूनच तुम्हाला घेऊन आलेली आहे काकडीचे धपाटे। काकडीचे धपाटे चवीला अतिशय चवदार लागतात आणि बनवायलाही अगदी सोपे असतात आणि पौष्टिक तर आहेतच। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे, अर्धी वाटी बेसन आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर। मसाल्यामध्ये इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत आणि 2 चमचे धने जिरे पूड। इथं मी 3 काकडी खिसून घेतलेल्या आहेत आणि आता आपण काय करणार आहोत, या काकडीतलं पाणी बाजूला काढून घेणार आहोत। हे बाजूला काढलेलं पाणी आपण जर लागलं गरज पडेल तसं हे पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत, ठीक आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले जाडसर असे बारीक करून घेऊयात। जाडसर का बारीक करायचं, तर लसूण आणि मिरची हे धपाटीमध्ये जाडसर बारीक केलेली असेल तर चवीला खूप छान लागतं। आता एका परातीमध्ये सगळी पिठं आपण मिक्स करून घेऊयात। याच्यामध्येच आपण कोथिंबीरही घालून देऊयात। परत आपण जाडसर बारीक केलेला मसालाही घालून देऊयात। मीठ आपण मसाल्यामध्ये घातलेलं होतं, त्यामुळे आता पीठ मळताना आपण मीठ घालणार नाही। आणि किसलेली काकडी खूप पाणी सोडते, त्यामुळं एक 10 मिनिटं आधी व्यवस्थित आपण पीठ आणि ही काकडी मिक्स करून घेऊयात आणि गरज लागेल तसं बाजूला काढलेलं पाणी वापरून आपण पीठ मळून घेऊयात। हे पीठ थोडंसं पातळ घट्ट चालू शकतं, कारण की आपण धपाटी थापणार आहोत। आता पोळपाटावरती एक स्वच्छ कापड घेऊन त्याच्यावर थोडंसं आपल्याला मध्यभागी पाणी सोडायचं आहे आणि चपातीच्या दुप्पट गोळा घेऊन आपल्याला धपाटी थापायला घ्यायची आहे। जर तुम्हाला धपाटी थापायला जमत नसेल तर तुम्ही लाटणं ओलं करून ही धपाटी थापू शकता, ठीक आहे। तर तुम्ही बघितलं, मी सुरुवातीला हाताने थापलेलं आहे आणि आता धपाटी एकसारखी होण्यासाठी मी लाटण्याला थोडंसं पाणी लावून परत ही धपाटी लाटून घेत आहे, ठीक आहे। धपाटी आपली पातळ अशी तयार आहे। याच धपाटीला मी बोटाने थोडेसे होलही मारणार आहे। आता अलगद गरम तव्यावरती ही धपाटी आपण सोडून देऊयात। तुम्ही बघितलं किती मस्त पातळ अशी आपली धपाटी तयार झालेली आहे। थोडंसं तेल आपण याच्यावरती घालून देऊयात आणि ही धपाटी झाकून व्यवस्थित एका बाजूने वाफवून घेऊयात। जर तुम्ही धपाटी झाकून वाफवून घेतली तर छान कुरकुरीत आणि खमंग अशी धपाटी तयार होते। 5 मिनिटासाठी आपण धपाटी शेकून घेतलेली आहे। आता दुसऱ्या बाजूने ही व्यवस्थित आपण धपाटी भाजून घेऊयात। तर तुम्ही बघितलं किती सोप्या पद्धतीनं आपण काकडीचे धपाटे तयार केलेले आहेत आणि चवीलाही खूप सुंदर लागतात। प्रवासातही तुम्ही नेऊ शकता, ठीक आहे। तर असे हे आपले काकडीचे धपाटे तयार आहेत। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।